कुणाशीही विनाकारण वैर धरून तुम्ही काहीच साध्य करू शकणार नाही. उलट तसे केल्याने तुमची शक्ती, वेळ वाया जाईल. प्रेमात शक्ती असते. सर्व जीवितांवर प्रेम करा. बदल्यात तुम्हाला बरंच समाधान मिळेल. मनात कुणाबद्दलही वाईट विचार आणू नका. इतरांमधले दोष शोधायला जाऊ नका. स्वतःला कशा प्रकारे आकार देता येईल, स्वतःकडून समाजहितासाठी, इतर बांधवांसाठी काय मदत देता येईल, या विचारात व्यस्त रहा. तुमची मानसिक स्थिती कोणत्याही परिस्थितीत सुदृढ ठेवा. खचून जाऊ नका. एखाद्याने काही बोलले म्हणून त्याच्याशी वाद घालत बसू नका. त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा आणि पुढे तुमच्या कृतीतून त्याला योग्य उत्तर द्या. सगळ्या गोष्टी लगेच होत नसतात. तुमच्यात धीर असावा. निरंतर प्रामाणिक कष्ट करण्याची, सर्वांविषयी प्रेमभाव बाळगण्याची वृत्ती असावी, असं स्वामीजी त्यांच्या विचारातून व्यक्त होतात. विवेकानंद सांगतात की सगळ्या प्राणीमात्रांवर दया करा, प्रेम करा, त्यांचा आदर करा. जसं तुम्ही श्वास घेता तशी ही सवय अशी तुमच्या अंगवळणी पडू द्या. म्हणजे श्वास घेण्याची क्रिया ज्याप्रमाणे आपण टाळू शकत नाही, ते जगण्यासाठी आवश्यक असतं, त्याचप्रमाणे सृष्टीवरील सर्व जीवांवर प्रेम करावे. त्यांच्यात साक्षात ईश्वराचे रूप असते. तुम्हाला जर ईश्वर दर्शनाची इच्छा झाली तर तुम्ही कोणत्याही जीवामध्ये ईश्वराचे दर्शन घेऊ शकता. ज्या व्यक्तीच्या मनात प्रेमभाव असतो तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने त्याचं जीवन जगत असते. जिच्या अंगी प्रेम गुण नसतो किंवा जी व्यक्ती स्वार्थी असते त्या व्यक्तीच्या जगण्याला काही अर्थ नसतो. विश्वातील, सृष्टीवरील सर्व प्रकारच्या जीवितांविषयी तुमच्या मनी प्रेम असू द्यात. कारण आपण देवाला शोधायला कुठेच जाऊ शकत नाही. कधी मनापासून स्मरण केले तर ईश्वर आपल्याच हृदयात वसलेला असतो. तसेच इतर जीवांमध्ये सुद्धा आपण ईश्वराचे प्रतिबिंब पाहू शकतो. तर मित्रांनो, या एपिसोडमध्ये प्रेम या संकल्पनेचा भाव कसा असावा, कसा नसावा, हे स्वामीजी कशा प्रकारे उकलून सांगतात हे ऐकलं. पुढे सत्य काय असते, त्याला कसे सामोरे जायचे, सत्य लपवल्याने कोणत्या समस्या निर्माण होतात, सत्य परिस्थितीचा सामना कसा करायचा, याविषयी चर्चा करणार आहोत. तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. मित्रांनो, आपण दैनंदिन जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टींना घाबरतो. त्यांना टाळण्याचा किंवा त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. त्यापैकीच एक आहे ते म्हणजे सत्य. खऱ्या गोष्टींना आपण घाबरतो. सत्य परिस्थितीचा स्वीकार करायला आपल्याला भीती वाटते. पण सत्याचा स्वीकार न केल्याने किंवा ते लपवल्याने परिस्थिती पुढे आणखी अवघड होत जाते. त्यामुळे सत्य स्वीकारा. स्वतःपासून याची सुरुवात करा. म्हणजे स्वतःचा आधी प्रामाणिकपणे स्वीकार करा. स्वतःमध्ये काहीतरी कमी असेल तर न्यूनगंड बाळगू नका. तिचा विकास करा. स्वतःला आधी जसे आहोत तसे स्वीकारा. कारण स्वतःला स्वतःपेक्षा चांगलं कुणीच ओळखू शकत नाही. मगच तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. नंतर इतर ज्या गोष्टी तुम्ही गृहीत धरून चालत आहात पण त्यांचे स्वरूप काही वेगळेच असल्यास किंवा तुम्ही त्याच्याबद्दल बारकाईने कधी विचार केला नसेल किंवा सत्य माहीत असूनही तुम्ही जर का तो लपवण्याचा प्रयत्न करत असाल तर तसं करणं टाळा. काही गोष्टी लपवणे, सतत खोटे बोलणे या वाईट सवयी आहेत. यांना वेळीच बदलले पाहिजे. नाहीतर या सवयींमुळे तुमचे नुकसान होऊ शकते. कदाचित तुमची येणारी चांगली वेळ सुद्धा बदलू शकते. अडथळे निर्माण होतात. तसेच अशा सवयींचा तुमच्या चारित्र्यावर परिणाम होऊ शकतो. सत्य कधी लपत नाही. त्यामुळे सत्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू नका. आज ना उद्या ते समोर येते. सत्याला समोर येण्यासाठी हजारो मार्ग असतात. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते उघड होते. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा वाटांनी खरं काय आहे ते बाहेर पडते. खोटं बोलून काही काळासाठी आपण त्या खऱ्या गोष्टीवर पांघरूण घालू शकतो. पण ते जास्त वेळ टिकत नाही. हेही तितकेच सत्य आहे. उलट पुढे जाऊन त्याचे स्वरूप अधिक उग्र होण्याची संभावना असते. जीवन जगताना स्वतःशी किंवा इतरांशी प्रामाणिक राहणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. प्रामाणिकपणा, विनम्रता, सुज्ञता अशी काही उत्तम मूल्ये आपल्या व्यक्तिमत्वात भर घालत असतात. त्यामुळे त्यांची जोपासना करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. सत्य परिस्थितीचा सामना करण्यात
खरी कसोटी असते, असे स्वामीजी म्हणतात. खोटेपणा व भंपकबाजीमुळे जर तुमचा काही जास्त फायदा होणार असेल, तुमचे पत वाढणार असेल, तर ते दीर्घकाळासाठी नसणार. त्याची ख्याती लगेच संपुष्टात येईल आणि तुमच्या समोरची आव्हाने वाढत जातील. त्यामुळे अशा गोष्टींना भुलू नका. कोणत्याही चुकीच्या पद्धतींचा अवलंब करून मिळणारा फायदा असो वा सन्मान काही उपयोगाचा नसतो. त्याचं कुठेतरी आपल्याला सल सत्वत राहतं. तुमचे चार चौघात नाव घेतले जात असेल किंवा एखादी ओळख निर्माण झाली असेल, तर तुमची ती ख्याती तुमच्या प्रामाणिक कष्टाच्या जोरावर असावी. मग तुम्हाला मिळालेले यश किंवा तुम्ही केलेले काम छोटे असले तरी चालेल, पण त्यात खरेपणा असावा. सत्याची बाजू मांडण्यासाठी सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या लागतील तरी चालेल, पण कोणत्याही एका गोष्टीसाठी सत्याच्या बाजूचा त्याग करू नये. त्यामुळे हाती निराशा आणि मनी बेचैनी येते. जर मनाचे ऐकायचे की डोक्याचे असा प्रश्न तुमच्यापुढे कधी उभा राहिला, तर त्या परिस्थितीत नेहमी मनाचेच ऐका. कारण डोक्याने घेतलेला निर्णय कधीकधी चुकीचा असू शकतो किंवा तात्पुरत्या फायद्याचा असू शकतो, पण तुमचे मन तुम्हाला कधी धोका देणार नाही. मनाचे ऐकाल तर समाधानी राहाल. सत्याचा आग्रह करण्याचा वसा घेतलात तर त्यावर कायम रहा. कोणत्याही खडतर परिस्थितीत माघार घेऊ नका. कारण आयुष्यात येणारे दुःख किंवा यातना हे तुम्हाला त्रास देण्यासाठी नसतात, तर ते तुमच्या योग्यतेची व आत्मविश्वासाची परीक्षा घेत असतात. त्यांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करा, असं स्वामीजी त्यांच्या विचारातून सांगतात. स्वामीजी म्हणतात, सत्य न स्वीकारण्याचं एक कारण म्हणजे भित्रेपणा. तुमच्या भीतीमुळे पुन्हा तुम्ही मागे पडत जाता. सत्य समोर येऊन जर परिस्थिती विस्कटली किंवा सगळे यशाचे दरवाजे बंद झाले, तर काय करायचं? ही भीती तुम्हाला वाटत असते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की जितक्या वाईट परिस्थितीमधून तुमचा प्रवास घडेल, तितके मोठे यश तुमचे असेल. त्यामुळे सत्य समोर येईल म्हणून घाबरून जाऊ नका. जर तुम्ही आता एखादी गोष्ट लपवत असाल किंवा त्या गोष्टीवर पांघरूण घालत असाल, तर पुढे आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शंका नाकारता येत नाही. त्यामुळे सत्याला तोंड देण्यासाठी नेहमी स्वतःला सक्षम बनवा. तुम्हाला वाटेल की सत्य लपवल्याने परिस्थिती बदलेल. परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. ते जास्त योग्य ठरेल. यश मिळेल का नाही याबद्दल संशयी राहू नका. तुम्ही यशस्वी व्हाल. सूर्य आज मावळला तरी उद्या तो उगवणारच असतो. अगदी आपलंही तसंच असतं. सत्य लपत नाही. सत्य उघडकीस आल्याने काही बिनसलं असेल तरी ते नंतर पुढे सावरेल, नक्की सावरेल. फक्त तुम्ही इच्छाशक्ती सोडू नका. तुमचे प्रयत्न सोडू नका. खचून जाऊ नका. तुमचे दुःख इतके मोठे नाही. जरी असले तरी त्याला पचवण्याची आणि त्यातून उठून नवी सुरुवात करण्याची उर्मी तुमच्यात आहे. खरं तर सत्याचा स्वीकार करणे हा सर्वात मोठा पुरुषार्थ मानला जातो. यासाठी अपार धाडस अंगी असावे लागते. त्यामुळे सत्य न स्वीकारणारे लोक प्रसंगी दुर्बलही ठरू शकतात आणि हीच दुर्बलता जीवनाचा ऱ्हास करते. त्यामुळे भिवू नका. दुर्बलता नाही तर निर्भयता तुम्हाला परमसुख देते. आदर्श, प्रामाणिकपणा, मेहनत, चिकाटी या गुणांनी तुमचे जीवन समृद्ध करा. सत्य स्वीकारा. संघर्षाचे फळ म्हणून यश तुमच्या भेटीस नक्की येईल. तर मित्रांनो, या एपिसोडमध्ये सत्य किती शक्तिशाली असतं याविषयी तुम्ही ऐकलात. सत्य कितीही, कसंही, कोणत्याही प्रकारे कुणाच्याही करवी सांगितलं तरी त्याचं मूळ रूप कधीच बदलत नाही. म्हणून स्वामीजी म्हटल्याप्रमाणे की सत्य 1000 वेळा कितीही अदलून बदलून सांगण्याचा प्रयत्न केलात तरी सत्य हे सत्यच राहणार. पुढे शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणाच्या वृत्ती व शिकण्याचे साधन याविषयी स्वामीजी काय उपदेश करतात हे ऐकणार आहात. तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. श्रोतेहो, या एपिसोडमध्ये विवेकानंद शिक्षणाबद्दल काय सांगतात, ज्ञान अर्जित करण्याची साधने कोणती याविषयी ते काय म्हणतात याची चर्चा आपण करणार आहोत. तर स्वामीजी म्हणतात की शिकण्याची वृत्ती कधी सोडली नाही पाहिजे आणि ज्ञानाचा गर्व नाही करावा. ज्या मनुष्याकडे किंवा ज्या समाजाकडे शिकण्यासाठी काही नाही किंवा
तो काहीतरी नवे शिकण्यात अजिबात रस दाखवत नसेल, तर तो मृत्यूच्या जवळ आहे. म्हणून जीवन जगत असताना काही ना काही शिकत राहावे.